विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् न द्वेष्टि कुशलं कर्म न द्वेष्टि कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः मेधावी छिन्न संशयः न द्वेष्टि कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न द्वेष्टि अकुशलं कर्म कुशले न अनुषज्यते त्यागी सत्वम अविष्टः मेधावी छिन्न संशयः तर अकुशलं कर्म न द्वेष्टि आणि कुशले नानुषज्यते त्याप्रमाणे सत्वसमाविष्टः छिन्न संशयः मेधावी त्यागी तो खरा त्यागी आहे. विषय चाललाय संन्यास आणि त्याग. तर त्याग कशाला म्हणतात हा त्यागाचा विषय चालला. खरा त्यागी कोण तर मागच्या याच्यामध्ये आपण मोहाने त्याग करतो त्याला तामस त्याग म्हणतात आणि काय क्लेशाने त्याग करतो त्याला राजस त्याग म्हणतात. आणि ज्या कालामध्ये जे कार्य योग्य आहे नियत आहे असं जो कार्य करतो कर्म करतो आणि त्याचा संग आणि फळ टाकून करतो त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. असे त्यागाचे 3 प्रकार सांगितले. तर त्यातला सारासार विचार काय आहे तर सारासार विचार या श्लोकामध्ये सांगायचा आहे. 3 प्रकारचे त्याग सांगितले. कर्म माणसाने मोहाने म्हणजे अज्ञानामुळे टाकू नये. कर्म माणसाने त्रास होतो कष्ट होतात म्हणून त्याने टाकू नयेत. तर कर्म कसे टाकावेत कर्म त्याने वाट्याला आले वर्ण आश्रम धर्म आपल्याप्रमाणे वाट्याला आलेले कर्म त्याने जरूर करावेत. पण तुम्ही करता म्हणून असा कोणताही संग ठेवू नये आणि त्या कर्मातून कोणत्याही प्रकारची फलापेक्षा ठेवू नये. असं जे कर्म करतो त्याला खरा त्यागी असं म्हणतात. तर तो त्यागी आहे. अजून त्या त्यागातलं सत्व त्यागातलं विशेष अजून काय आहे ते या श्लोकामध्ये सांगायचं आहे. तर भगवान सांगतात अर्जुना या ठिकाणी अकुशलं कर्म न द्वेष्टि. जे अकुशल कर्म आहे ते त्यांनी त्याचा द्वेष करू नये. तर अकुशल कर्म काय असतं अकुशल कर्म आहे निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म. तर ते असं निषिद्ध आणि काम्य कर्म त्याचा द्वेष करू नये. कारण का एखादी गोष्ट गरजेची नसते किंवा तुम्हाला ती करायची नसते म्हणजे तर ते द्वेष केला पाहिजे अशातला काही भाग नाही. न द्वेष्टी याचाच अर्थ तुम्हाला ते करायला सांगितलं. निषिद्ध कर्म करावेत असं काही कुठं आदेश नाही असं काही शास्त्र नाही. पण काम्य कर्म जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी निषिद्ध कर्म पण करावे लागतात ना. जर एखाद्या विषयाचा द्वेषच केला तर मग तुम्हाला ते काही तुम्ही करू शकणार नाही.
अद्वेष्टी याचा काय न द्वेष्टी याचा अर्थ अकुशल कर्म काम्य कर्म पण प्रसंगी करावं लागेल आणि निषिद्ध कर्म पण प्रसंगी करावं लागेल, कारण त्याचा द्वेष नको करूस तो. काय आहे आता निषिद्ध कर्म काय करावं निषिद्ध कर्म याचा अर्थ काय आहे, हिंसा करणं हे निषिद्ध कर्मात जातं. पण जर एखाद्या वेळी एखाद्या स्त्रीची हत्या होते, एखाद्या साधूची हत्या होते, एखाद्या गायीची हत्या होते, अशा काळात वाईट कर्म तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्या काळात तुम्हाला काठी घेऊन त्याचा प्रतिकार म्हणजे हिंसा स्वीकारावी लागली ना. म्हणजे याचा अर्थ प्रसंगी तुला ते करावं लागेल, त्याचा द्वेष नको करू तो. आणि जर द्वेषाचा असेल तर तो करणारच नाही. मग ते अरे नको 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 ते फार वाईट आहे. मग आपली माता आहे, मग आपली माता भक्ती माता पण आहे, आपली संस्कृती माता आहे, गो माता आहे, पृथ्वी माता आहे, आपलं काय म्हणतो आपला धर्म आहे. मग या संरक्षणाकरता कधी कधी तुम्हाला हिंसेचा मार्ग पत्करावा लागेल ना. असंही त्याचप्रमाणे त्याला काय म्हणतो आपण मग काम्यकर्म. तर काम्यकर्माचा द्वेषच म्हटल्यानंतर तुम्ही कोणाला पाणी पण देणार नाही. तो काय परमार्थातला भाग येत नाही ना. मग तुम्हाला यज्ञ दान आणि तप हे कर्म करणे सांगितलेत. पण मग आता जे काय इष्ट दत्त पुरत म्हणजे कोणाला वीर घालून देणं, तळ घालून देणं, अन्नछत्र घालणं, पानपोळी घालणं, काय अजून परोपकार करणं किंवा पुत्रकामिष्ट, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या कालामध्ये तुम्हाला ते काम्यकर्म असतात. मग अशा काम्यकर्म तुम्हाला कधी कधी करावे लागतात ना. ते कधी कधी तुम्हाला करावे लागतील ते. मग त्याचा द्वेषच जर केला तर मग तुम्ही ते कधी करणार नाहीत, कारण त्यांनी काही तुम्हाला पाप होतं अशातला काही भाग नाही का. म्हणून न द्वेष्टी. बऱ्याच ठिकाणी खरं बोलणं ते खोटं होतं आणि बऱ्याच ठिकाणी खोटं बोलणं सुद्धा ते काय होतं खरं होतं. तसंच बऱ्याच ठिकाणी हिंसा करणं ती अहिंसा असते. आता अर्जुनाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर अर्जुन तर भगवंताचा भक्त होता, तत्त्वज्ञानी होता. त्याच्या एवढी हिंसा तर कोणीच नाही केली. मग ते जर तुम्ही आता हे निषिद्ध कर्म आहे ना, हिंसा करणं निषिद्ध कर्म आहे. मग जर तुम्ही त्याचा द्वेषच ठरवला, ती गोष्ट कधी स्पर्शच करायचा नाही असं जर ठरवलं, मग अर्जुन युद्ध करू शकला असता का. पण द्वेष नको करू, करायचं नाही ते. पण प्रसंग आला तर त्याला तू ते द्वेष केलास तर तू त्याला स्पर्शच नाही करणार. मग न द्वेष्टी. मग अर्जुन हिंसा केली म्हणजे कोणाची केली, केडामुंगी मारली काय. शापादपी शरादपी आपले गुरु आजे मामे हे सगळे मारले आणि साधे नाही मारली, थोडे नाही मारले, 4-2 म्हणजे 11 अक्षुनी मारली. मग याचा अर्थ काय झाला, हिंसा झाली. ते अकुशल कर्म आहे. पण अकुशल कर्म काम्य कर्म करावं हे निदान नाही, याचा अर्थ करावं हे विधान नाही, म्हणजे न करावं हे पण सांगितलंय. पण द्वेष जर असेल तर प्रसंगी सुद्धा तुम्ही ते करणार नाहीत. आणि म्हणून न द्वेष्टी असं. द्वेष जर केला नाही तर जी जी गोष्ट प्रसंगी येते त्या कालामध्ये आम्ही कांदा खात नाही, आम्ही कांदा खात नाही, आम्ही कांदा खाऊ नको. कांदा खायचा काय तुम्हाला विधी केलेलाच नाही, कांदा खाऊ नये. ज्या माणसांना परमार्थ करायचा त्यांनी कांदा खाऊ नये, त्यात ते शास्त्र सांगतं. आता पण आता गेला सुपारी फोडायला गेला, कुठे एवढी मोठी पंगत आहे, पोळ्याची पंगत केली, त्यात आमटी आहे, आमटीत घातला होता कांदा. त्याच्या लक्षात कांदा घातल्याशिवाय काही काळी आमटी होत नाही. ते धरली वाटी आमटीची एक दिली फेकून. अरे न द्वेष्टी, त्याचा द्वेष नको खाऊ. कदाचित नको खाऊ, पण त्यापेक्षा अजून औपचारिक 2 घास खाऊन घे. ते काय विष आहे का त्याने काय, मग असं काय होऊन काय होतं. न द्वेष्टी याचा अर्थ निषिद्ध आहे असं समजलं तरी प्रसंगोपात त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. आणि द्वेष जर म्हटलं, माझं तुम्हाला मग सुपारी फोडायला गेली, मुलाचं मुलीचं जमतं, तुम्ही तर माळकरी आयुष्यभर, पण तिथं जर मांस खायला मग तिथं काय ते काय स्वीकार्य सांगितले का तिथं, तशी गोष्ट नाही सांगितली ना. म्हणून न द्वेष्टी याचा अर्थ त्याचा द्वेष करू नकोस का, पण त्याचा स्वीकारही करू नको. अकुशलम कर्म न द्वेष्टी, त्याचा द्वेष करू नको, पण मग ते करायला सांगितलं असं आहे का, ते नाही. तर कारण का ते जर केलं तर ते जन्म दुःख वगैरे हे सगळे बंध त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून
ज्ञानी पुरुषांनी जे कर्म आहे त्याचा द्वेष करू नये. म्हणजे याचा अर्थ ते टाकून करावेत असा अर्थ नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी कराव्या लागतात. का कराव्या लागतात? आता कथा कीर्तन करत असताना कीर्तन करणं ही भक्ती असते, बरं आहे का नाही? तिथं विनोद करायचं काय काम आहे? काही काम नाही. नाही, विरोध करायचं काही काम नाही, पण तो करावा लागतो. का लोकसंग्रहार्थ. लोकसंग्रहार्थ या गोष्टी त्याला गरजेच्या त्याला माहीत हे चुकीचं आहे, पण तरी लोकसंग्रहार्थ त्या गोष्टी कराव्या लागतात. मग लोकसंग्रहार्थ तो तर ज्ञानी झाला. तो तर ज्ञानी झाला. ज्ञानी पुरुषाला त्यांनी संघ टाकला, फलाशा टाकली, कर्म करतो. कर्म करत असताना सुद्धा बऱ्याच वेळा काम्य येतं, निषिद्ध येतं, हे सगळं. पण लोकसंग्रह जर होत असेल तर त्यावेळी प्रसंगी एखाद्याचा स्वीकारही कर, हे सांगण्यातलं तात्पर्य असतं. बाकी काय नाही. लोकसंग्रहार्थ हे तो मी करतो याचा अर्थ तो 100%च करतो अशी गोष्ट नाही समजायची. आणि म्हणून अकुशलम, ज्ञानी पुरुष त्याचा द्वेष करीत नाही, द्वेषाने टाकीत नाही आणि संगन आसक्ती धरीत नाही. या दोन गोष्टी बारीक असतात, समजून घ्यायच्यात. तो काम्य आणि निषिद्ध कर्म करतो असंही नाही आणि त्याचा द्वेष करतो असंही नाही. लोकसंग्रह करतो पण त्याचा संग धरीत नाही आणि त्याची आसक्ती करीत नाही. लोकसंग्रह करता तो ते करतो. लोकसंग्रहार्थ तो हे मी करतो आणि मला करणी आहे असं समजत नाही. आणि म्हणून अकुशलम न द्वेष्टे कुशले न अनुषज्यते. तर कुशले न अनुषज्यते. आणि जे करणी गोष्ट आहे, शास्त्राने त्याला म्हणतात विहित गोष्ट, विहित कर्म. आणि त्याचा फारसं न विचार करता आपल्याला 3 कर्म सांगितले साधारण, यज्ञ, दान आणि तप. तर या गोष्टी कुशले, करणी आहे, योग्य आहे, केलंच पाहिजे एवढं म्हणून जर त्याचीच बीडी करून घेशील तर ते पण चुकतं. जसं तुला निषिद्ध कर्म करणं हे दोष आहे, तितकाच निषिद्ध कर्माचा द्वेष करणं आहे तितकाच दोष आहे. आणि विहित कर्म करणं त्याच्यापेक्षा जास्त दोष येतो. विहित कर्म करणं, विहित कर्म करतो आणि जर त्याचा संग धरशील तर त्याच रांगेत जाशील तू. त्याचा जर संग धरशील, त्याची जर आसक्ती होईल तर मग तुला निषिद्ध कर्म करणं आणि त्या काम्य निषिद्धेचा द्वेष करणं आणि विहित कर्म करणं यातला काही फरक राहणार नाही. लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात आलं? काय लक्षात आलं? विहित कर्म करतो पण जर संग धरशील तो दोष झाला. मग निषिद्ध कर्म आहे ते करणं काय झाला? दोषच झाला. आणि काम्य कर्म आहे त्याचा द्वेष करणं हा काय? मग द्वेष करणं हा सुद्धा एक दोष आहे, निषिद्ध कर्म करणं हा एक दोषच आहे. मग विहित कर्म करून त्याचा संग आसक्ती धरशील तर तो एक दोषच आहे. आणि त्यामुळे मग सगळी सारखीच गोष्ट होईल. म्हणून जे कुशल कर्म आहे, योग्य कर्म आहे, विहित कर्म आहे, करणी कर्म आहे, ते कर्म जरूर कर, पण न अनुषज्यते, त्याची कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नको. मग ते स्वप्नवत समज, मिथ्या समजल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणती आसक्ती आपोआप राहत नाही. शुक्तीच्या ठिकाणी रजत पाहतो, तो रजत पाहतो त्या कालामध्ये त्याला ती चांदी वाटते आणि खूप धावत जातो, पण कुठपर्यंत ते हातात येत नाही तोपर्यंत. त्याला एकदा मिथ्या वाटलं आणि त्यांनी खाली टाकलं, मग आता परत तिथं काय आसक्ती राहिली का? ना त्याचं ममत्व राहत, ना त्याची आसक्ती राहत, नाही त्या रजतापासून 2 रुपये मिळतील ही फलाशा पण राहत नाही ना. मग तसं सुज्ञ माणसाने जर या कर्माला मिथ्या स्वप्नासारखं समजून जर केलं, ज्ञानी पुरुष, इथं ज्ञानी पुरुषाचं महत्त्व सांगितलं, तर ज्ञानी पुरुष कर्म करतो, कुशल कर्म करतो, पण त्याच्याशी संबंध ठेवीत नाही. का संबंध ठेवीत नाही? साप म्हणून माणूस खूप घाबरतो, उलथा पालथा पडतो पार. पण बॅटरी दाखवून त्याला दुरी राहून लय घाबरलो विनाकार. मग आता नाही त्या दुरीवर पाय देतो ना, आता दुरीवर पाय देतो का नाही? मग मिथ्या समजल्यानंतर ना त्याचा संग होत ना त्याचा द्वेष होत.
शुक्तीच्या ठिकाणी रजताचं मिथ्यात्व समजलं तर त्याची काय आसक्ती होणार नाही, आणि रज्जूच्या ठिकाणचा सर्प समजला तर आता काय त्याचा द्वेष होणार नाही. रज्जू समजल्याच्या नंतर आता सर्पाचा द्वेष करायचं काही कामच नाही. आणि रजताच्या ठिकाणी शुक्ती समजली, त्याच्याबद्दलचं संग व्हायचं काही कारणच राहत नाही. आणि हे केव्हा घडलं? अधिष्ठान ज्ञानाने मिथ्या समजल्याच्या नंतर. स्वप्नामध्ये उदंड वाईट चांगले पदार्थ येतात, पण जेव्हा जागृतीमध्ये आल्याच्या नंतर ते चांगले आणि वाईट दोन्ही मिथ्या असतात. मग चांगल्या पदार्थाबद्दल सुद्धा आसक्ती होत नाही आणि वाईट पदार्थाबद्दल सुद्धा द्वेष होत नाही. स्वप्नाचं उदाहरण फार उत्तम आहे का नाही? स्वप्नामध्ये काय तुम्हाला ज्याच्याबद्दल फार प्रियता आहे, धन म्हणा, स्त्री म्हणा, जे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते तुमच्या स्वप्नात आलं, आणि पराकुटीचं सुंदर तुमच्या स्वप्नात आलं आणि तुमची तिथं आसक्ती पण झाली नाही. आता काय झालं, तुम्हाला हे पाहिजे, आणि तिथं त्याच स्वप्नामध्ये तुम्हाला काय भयंकर वाईट आलं. वाईट म्हणजे काय, एखादा मोठा सर्प आला, वाघ आला, सिंह आला, शत्रू आला, ते तुम्हाला फार दुःखदायक आहे, तुम्हाला त्याचा द्वेष वाटतो त्या काळात. पण जेव्हा जाग व्हाल त्या काळामध्ये जे तुम्हाला अपेक्षित पदार्थ आहेत ते सुखाला कारण असणारे, आणि जे पदार्थ वाईट आहेत ते दुःखाला कारण असणारे. जागृतीमध्ये ना चांगल्या पदार्थाचा संग राहत नाही, आणि जागृतीमध्ये ना वाईट पदार्थाचा द्वेष राहत नाही. म्हणजे याचा अर्थ याच्याबद्दलची अपेक्षा राहत नाही आणि याच्याबद्दलचा द्वेषही राहत नाही, कारण दोन्ही मिथ्या ठरतात. म्हणून ज्ञानी पुरुष या कुशल कर्म असलं तरी त्याला मिथ्या समजतो, आणि करणी म्हणून लोकसंग्रह करता आणि म्हणून तो करतो, असा जो ज्ञानी असतो. आणि त्या ज्ञानी पुरुषालाच खरं म्हणतात विशिष्ट प्रकारचा विशेष सत्व आविष्ट असा त्याला खरा त्यागी तो असतो, असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्याला 3 विशेषणं फार गोड दिलीत. पहिलं दिलं मेधावी, छिन्न संशय मेधावी, आणि सत्व समाविष्ट. थोडक्यात सत्व समाविष्ट म्हणजे अत्यंत शुद्ध सत्वगुणाने परिपूर्ण असलेला असा पुरुष, असा तो म्हणजे सत्वगुणाने परिपूर्ण असलेला, संशय निघून गेला, संशय रहित असलेला आणि बुद्धिमान असलेला, तो खरा त्यागी आहे, ह्या म्हणण्याचं तात्पर्य आहे. तर मेधावी याचा अर्थ काय आहे? मेधावी याचा अर्थ बुद्धिमान. आणि बुद्धी कोणाला नसते? बैलाला पण बुद्धी असते, आहे का नाही? तो माणूस लय बैल बुद्धीचा आहे. म्हणजे बैल बुद्धीचा, त्याला बुद्धी म्हणायची पण बैल बुद्धी म्हणायची, पण बुद्धी आहे ना त्याला. बैल बुद्धी म्हटलं पण बुद्धी आहेच ना बैलाला. पण बुद्धी नाही असा जीवच नसतो, कमी जास्त असते, आहे का नाही? कमी जास्त असते. मग मेधावी याचा अर्थ कोण? बुद्धिमान. पण ती बुद्धी कशी असते? धारणावती बुद्धी ही मेधावी. धारणावती, ज्या बुद्धीत धारणा असते त्या बुद्धीचं नाव असतं मेधावी. गुरुपदिष्ट पदार्थ ग्रहण धारणा पटहो मेधावी. गुरुनी उपदेश केलेला जो पदार्थ आहे, कोणता? जीव आणि परमात्मा याचं ऐक्य, त्याकरता सांगितलेला वेदांग वेदांचा अर्थ जो असतो त्याची धारणा धरणं, त्याला ग्रहण करणं, या जी बुद्धी अत्यंत पटाईत असते त्याला म्हणतात मेधावी. त्या बुद्धीचं नाव काय आहे? मेधावी. अशी मेधावी बुद्धी असे त्याला म्हणतात. बहुश्रुतम बहुविषय करोती ती मेधावी. बऱ्याच वेळा बहुश्रुतम, खूप त्याने ऐकलं त्याची धारणा पकडून ठेवतो, आणि एकाच कालामध्ये खूप 100 कामं करतो, खूप 100 करतो. मी एखादा ग्रंथ पाहिला आणि त्या याच्यावरती काय ह्या शब्दाचा हा अर्थ आहे, तो ग्रंथ खाली ठेवला आणि ते पेन कागद गेला विसरून. आता तो याचा दोष तो सोडा, पण काही माणसाला एकदा वाचलं तर ते शेवटपर्यंत आणि एकाच कालामध्ये
फोनवर पण बोलतो, काही लिहितो पण, तिकडं कोणाकडं तरी पाहतो. जसा गाडी चालवताना त्याचे हातपाय शतावधानी पुरुष असतात ना, ते शतावधानी पुरुष त्याचंच नाव असतं मेधावी, कारण त्याची धारणा असते. शतावधानी पुरुषाची धारणा पक्की असते. तो या विषयाला पकडतो, त्या विषयाला पकडतो आणि तिची धारणा धरून ठेवतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, बहुश्रुतम विषय करोते मेधावी. अनेक ऐकतो, अनेक विषयाला तो स्पर्श करतो, त्याला म्हणतात मेधावी. असा जो मेधावी असतो तो. आणि छिन्न संशयाचा अर्थ काय? छिन्न संशय निघून गेला आहे याचा अर्थ तो. आणि कुठले संशय गेले त्याचे? नवरा बायकोच्या भांडणातले कुठले संशय गेले? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. म्हणजे हृदय ग्रंथी, बुद्धी आणि आत्मा आणि बुद्धी हे अत्यंत भिन्न असताना सुद्धा हे एकच आहेत असं समजणं, याला म्हणतात ग्रंथी. आणि त्या ग्रंथीचं काय झालं? भिद्यते, त्या ग्रंथी तुटून गेल्या आहेत, त्याला म्हणतात भिद्यते हृदय ग्रंथी. आणि छिद्यन्ते सर्व संशया, आणि या समजण्यातच सर्व संशय उभे राहत असतात. कुटस्थ असंग आहे, आत्मा असंग आहे, परमात्मा असंग आहे, असं ज्ञान संपन्न, असं जे ज्ञान ज्याला होतं, याबद्दल संशयाचं फार मोठं जाळं आहे. त्याचं एक तास लागेल तुम्हाला सगळे संशय सांगायला. ते असे सर्व संशय निवृत्त होतात. मग त्याला काय म्हणतात? छिन्न संशय. म्हणजे मेधावी छिन्न संशया सत्वसमाविष्ट असा जो पुरुष असतो, तो पुरुष अकुशलं कर्म न द्वेष्टे आणि कुशलेन अनुयुज्यते. असा जो असतो सत्व मेधावी छिन्न संशय सत्वाविष्टा, असा पुरुष खरा त्यागी असतो. असा श्लोकाचा अर्थ आहे. न हे देह भृतां शक्यं नये देह भृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः न यस्तु कर्म फलत्यागी सत्यागित्यभिधीयते. न हि देहे भृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी सत्यागित्यभिधीयते. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्मणि अशेषतः यः तु कर्मफलत्यागी सत्यागी अभिधीयते. असा श्लोकातला पदच्छेद आहे. ही कारण देहभृता आशेष कर्माणि आशेषतः त्यक्तुं नये शक्यं. देह धारण करणाऱ्या माणसाला आशेष रूपाने परिपूर्ण रूपाने कर्म टाकणं हे कोणालाही शक्य नाही झालं. परंतु जो कर्मफल त्यागी आहे, कर्म टाकता येत नाही, पण कर्मफलाचा त्याग मात्र कर्मफलाचा त्याग करता येतो. आणि म्हणून जो कर्मफल त्यागतो सत्यागी अभिधीयते, तो खरा त्यागी आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं.
लक्षात आलं आपल्याला. देहभृता जो देह धारण करतो त्याला कर्म कधीही टाकता येणं शक्य नाही. परंतु कर्म करूनही जर त्यातलं फळ टाकील, कर्मफळ जर त्यागलं त्याने तर तो खरा त्यागी आहे असं सांगितल्या जातं. असा श्लोकाचा अर्थ आहे. तर नहि देहभृता आशेषतः कर्म त्यक्तुम शक्यम. तर या ठिकाणी देह धारण करणाऱ्या माणसाला आशेषतः नाम परिपूर्ण कर्म टाकता येत नाही. परिपूर्ण टाकता येत नाही म्हणजे थोडं टाकता येतं असं आहे का? ते आशेषतः विशेषतः प्रश्नच येतो पुढं. पण कळण्याकरता सांगितलं. जिथं आशेष आणि विशेष हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. का उत्पन्न होत नाही? तर आकाशातून म्हणजे आशेष आणि विशेष म्हणजे काही ठराविक आणि आशेषाचा अर्थ परिपूर्ण. मग विशेष आकाशातली काही पोकळी टाकता येते आणि काही टाकता येत नाही असं होतं कधी? मग आकाशाला पोकळी हे त्याचं स्वरूपच आहे. तिथं आशेष विशेष काही संभवत नाही. वारा आहे, मग वाऱ्याचे ते काय त्याचं वाहन, त्याचे वाऱ्यात वाहन आहे त्याचे काय त्याचं स्वरूपच आहे सक्रिय होणं. मग त्याच्यात आशेष विशेष काही संभवतच नाही त्या ठिकाणी. तर अग्नी तिची उष्णता आहे, अग्नीतली उष्णता हे त्याचं स्वरूप आहे. वाऱ्याचं वाहन सक्रिय हे त्याचं स्वरूप आहे. तसंच आकाश पोकळी हे त्याचं स्वरूप आहे. तसंच पाण्यातली आर्द्रा हे त्याचं स्वरूप आहे आणि पृथ्वीची कठीणता हे त्याचं स्वरूप आहे. तसं शरीर हे क्रिया कर्म करणं त्याचं स्वरूप आहे. त्याला तुम्ही टाकू शकत नाहीत. का? जे शरीर मुळात ज्याची उत्पत्ती ज्याची स्थिती ही केवळ क्रियात्मकच आहे. म्हणजे काय म्हणतो, ज्याची उत्पत्ती एखाद्या क्रियेतून प्रक्रियेतून झाली, ज्याचं जगणं हे क्रिया प्रक्रियाच आहे, तर ते त्यातून तुम्ही टाकूच कसं काय शकता? शरीरातून क्रिया कशी काय टाकता येईल? शरीरातून क्रिया टाकता येत नसते, कारण ते अंगभूत आहे. कर्म क्रिया हे त्या शरीराच्या अंगभूत आहे. किती अंगभूत आहे? तुम्ही कोणतं कर्म टाकणार? पापणे हलवणार की नाही? श्वास घेणार की नाही? बोलणार की नाही? ऐकणार की नाही? कसं काय टाकू शकता? नाही टाकता येत. आणि म्हणून वर्णाला आलेले जे कर्म असतात, आश्रमात असलेले कर्म असतात, म्हणजे प्रसंगी काही वर्णकर्म असतात, काही आश्रम कर्म असतात, मग काही अवस्थेमध्ये असतात. हे काही असतात. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण कर्म कोण? जो शरीरधारी आहे तो कर्म टाकू शकत नाही. कर्म हे होणार म्हणजे होणारच. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत. काय? 10 इंद्रियाच्या क्रिया आहेत. मग देहात कर्म होतात का? नाही. देह काय कर्म नाही करीत. मग क्रिया करण्याकरता काय? जिथं करण आहे तिथं क्रिया होतातच. जे करण आहे तिथं क्रिया होणार त्या. मग आता आपण त्याला कुऱ्हाड घेतली झाड तोडतो, मग त्या कालामध्ये मग क्रिया म्हणजे काय? कुऱ्हाड आहे का ती? क्रिया म्हणजे त्या कुऱ्हाडीच्या ठिकाणी क्रिया होती. क्रियेहून कुऱ्हाड वेगळी आहे ना. क्रियेहून कुऱ्हाड वेगळी आहे आणि क्रियेहून कर्म पण वेगळं आहे. लक्षात येतं ना तुमच्या? त्या क्रियेहून कर्म पण वेगळं आहे आणि क्रियेहून त्याचं करण पण वेगळं आहे. मग आता ही कुऱ्हाड आहे आणि ही क्रिया आहे आणि हे कर्म आहे. मग असं झाड तोडलं, त्या क्रियेचं कर्म कशावर होतं? झाड तुटण्यावरती. ते कर्म. भात शिजवला, भात शिजवून हे काय आहे? प्रक्रिया आहे. पण बोट चेपा होणं हे काय झालं? हे कर्म. हे झालं कर्म. आणि ते शिजवण्याची ही झाली क्रिया. आणि भात शिजतो तो त्या कालामध्ये त्याचं काय म्हणतो अग्नी वगैरे काय होईल? त्याचं करण होईल. मग त्या कालामध्ये करण असतं. कर्णाच्या संबंधी करण म्हणजे कर्ण नाही, कर्ण म्हणजे कान नाही. करण म्हणजे त्याचं साधन. जसं झाड तोडायचं साधन कोणी? कुऱ्हाड. मग कुऱ्हाड हे करण असतं आणि त्याच्या संबंधित होणारी क्रिया हे क्रिया असते.
आणि क्रियेचं कर्म असतं. आता समजलं तुम्हाला? मग आता मला सांगा, ह्या शरीराला 10 इंद्रिय आहेत की नाही, हे काय करण आहेत हे, आणि अजून अंतकरण 4, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे पण आहेत की नाही. मग हे ग बसतील का? जे जिथं आहे ते ते करणार ना त्याचं ते. हा, तुम्ही काही ते करणार ना त्याचं ते. डोळे पाहणारच, कान नको म्हणलं तरी ऐकणारच, नाक श्वास घेणारच. मग हे सगळं तुम्हाला कसं काय थांबवतील? थांबताच येणार, कारण करण तिथं आहे, त्यामुळे तिथं क्रिया घडणार, आणि त्या क्रिया घडतात त्या तुम्हाला जिवंत आहे तोपर्यंत टाकता येणार नाहीत, असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. आणि मग आता कोणाला असते? अरे जे जे जिवंत आहेत, किडा मुंगी पार मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जिवंत आहेत, ज्यांना शरीर आहे, त्या सगळ्यांच्या ठिकाणी इंद्रिय आहेत, म्हणजे कर्ण आहेत, आणि करण आहे तेथे क्रिया होणारच, आणि क्रिया म्हटलं का तेथे कर्म हे असतं. आणि म्हणून न आशेषतः त्यक्तुम, तुम्ही कर्म हे आशेषतः कर्म कोणी असलं तर तो टाकू शकत नाही. देहभृत, त्याला काय म्हणतात? देहभृत म्हणजे देह धारण करणारा, याचा अर्थ आहे शरीर. सर्व धर्म आहेत, हे सगळ्या गोष्टी शरीर धर्म आहे ना तो, त्यामुळे ते टाकता येत नाही. आणि म्हणून 10 इंद्रिय असतात, अंतकरण चतुष्टय असतं. मग हे सगळं जरी असलं तरी त्याला यातून टाकता येत नाही, असं आहे. म्हणजे क्रिया तर ह्या होतातच, आणि त्यातून निष्पन्न होणारे पाप पुण्य सुख दुःख हे देहभूत म्हणजे देह धारण करण्याला ते काही चुकत नाही. म्हणून जो देहवान आहे, जो जिवंत आहे, जो माणूस आहे, आणि ज्याला विधी समजते, त्याला या गोष्टी माणसाला कराव्या लागतात आणि केल्या जातात. देहवान आहे म्हणून, आणि जिवंत आहे म्हणून, आणि मनुष्य आहे म्हणून, आणि त्याला विधान आहे म्हणून. मग आता हे विधान कोणाला केलं? हे माणसाला केलं ना. आता पशुची गोष्ट थोडीच येते. आणि म्हणून मग तुम्हाला आशेषतः कर्म टाकता येत नाहीत, याचा अर्थ त्या माणसाला विधान केले, ते कर्म करणाऱ्याला सांगितले असं कर्म कर, म्हणजे हे विधान माणसाकरता केले, जिवंत माणसाकरता केले, आणि शरीरधार्याकरता केले. त्याच्या उलट जे शरीरधारी आहे त्याचे कर्म होतातच, जो जिवंत आहे त्याचे कर्म होतातच, जो मनुष्य आहे त्याचे कर्म होतातच, आणि जो मनुष्य असून कर्म करणारा, विधीने कर्म करणारा आहे, त्याचे पण कर्म होतात. त्याला एवढंच सांगायचं आहे, बाबा परिपूर्ण कर्म टाकता येत नाहीत, पण त्या कर्मापासून होणारी आसक्ती आणि फल हे मात्र टाकता येतं. एवढं सांगायचं त्याला. आसक्ती करू नकोस, जे वाट्याला आलं ते करीत राहा, ईश्वर अर्पण बुद्धीने करीत राहा, असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. मग पुढे काय आलं ते? ह्या कर्मफल त्यागी, त्याला खरा त्याग असं म्हणतात. तर फलाशा फल त्यागी, आता तर काय फलाशा त्यागी कर्मफल. मग काय 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 होतं? काय फल असतं कर्म केल्यानंतर? काही काय म्हणतो, काही कर्म केलं ना, मग त्याचं काही देशात तरी फल मिळतं, ते कालात तरी फल मिळतं, ते फल काही त्याला सोडित नाही. म्हणून देशांतरात असेल कालांतरात असतं कर्म फल, हे त्याला ते फल असतं म्हणजे असतंच. विहित स्वीकारले तर कर्म टाकले तरी, विहित कर्म त्याने केले तरी, ते जसं माणसाला कर्म टाकली पण शरीर टाकता येतं का? कर्म टाकली पण शरीर, आतलं शरीर नाही टाकता येत ना. तो शरीर कसे टाकणार? कारण शरीर हे कर्मरूपाचं असतं, म्हणून शरीर टाकता येत नाही. तो त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर प्रकारचं उदाहरण दिलं आहे. जो आत्मरूप आहे तो न फल, तो काय फल पाहत नाही. ज्ञानी हा खरा त्यागी आहे. मग तो काय समजतो? मृत्यू काय करते?
मृत्युकेचा विटू घेऊन काय करील घटू, किवता तातुपटू सांडील तो. आता हा दृष्टांत ज्याला समजला त्याला काही सांगायचं शिल्लकच राहत नाही. माती घट असतो, मग तो मृत्युकेचा विटू म्हणजे तो घट त्या मातीला विटलच कसं काय. तो घट ते मातीला कसं काय, आता माती त्याचं रूपच माती आहे ना, ते मातीला कसं काय विटू शकतो तो. त्याचप्रमाणे घेऊन काय करील घटू, त्या मातीला त्याचा मातीचा वीट घेतला म्हणजे माती टाकायची ठरली तर त्याचं शक्यच नाही. म्हणजे त्याचं अस्वरूप संपलं, त्याचं माती टाकली म्हणजे. त्याचप्रमाणे मग जसं आहे त्याचा किवता तातुपटू, मग पट आहे तो पट तंतूचं कसं काय टाकेल, तो तंतूच त्याग करील तर पट राहील का, मग तो पट राहणार. म्हणजे जसा पट तंतू टाकू शकत नाही, घट मृत्तिका टाकू शकत नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जो आहे त्याला काही करून त्याला कर्म टाकता येत नाहीत असा आहे. सांगितलं तुम्हाला ती सगळी गोष्ट. माऊली म्हणतात, अरे वन्य उष्णता कशी टाकेल, दीप आपली प्रभा कशी टाकेल, हिंग त्याचा वास कसा सोडेल, पाणी द्रवपणा कसा सोडेल. संपवतो असो. विहित कर्म करावेत, मग अर्पण बुद्धीने करावेत. आणि अर्पण बुद्धीने कर्म करणं त्यालाच काय म्हणतात, खरा त्यागे असं म्हणतात. अनिष्टमिष्टम मिश्रैच, अनिष्टमिष्टम मिश्रैच त्रिविधं कर्म न फलम, त्रिविधं कर्म न फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य, भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्यासिनां क्वचित्, न तु सन्यासिनां क्वचित्. अनिष्टमिष्टं मिश्रैच त्रिविधं कर्म न फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्यासिनां क्वचित्. अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवति अत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित असे पद आहेत. अन्वय असा आहे, कर्मणः अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधं फलं. कर्माचे 3 प्रकारचे फल आहेत. कोणते? पहिलं आहे अनिष्ट, इष्ट, अनिष्ट, अनिष्ट. इष्ट, अनिष्ट, 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 त्याला मिश्र असं म्हणतात. आणि असे जे फल आहेत ते फल त्यागिनां भवती, नाही त्यागिनां प्रेत्य. तर त्याग अत्यागिनां प्रेत्य भवती. अत्यागिनां नाम, जर त्याने ते फल टाकले नाही तर मेल्याच्या नंतर त्याला ते भोगावेच लागतात, बस असं आहे. परंतु संन्यासिनां न क्वचित, पण ज्यांनी कर्म करून फळ टाकले त्याला मात्र भोगायला शिल्लक राहत नाही. संपलं. आता सरळ अर्थ सांगतो. कर्म 3 प्रकारचे आहेत, इष्ट, अनिष्ट आणि इष्ट अनिष्ट असे 3 प्रकारचे कर्म आहेत. तर इष्टाचं पण फल असतं, अनिष्टाचं पण फल असतं आणि इष्ट अनिष्टाचं पण फल असतं. तर भगवान सांगतात, अर्जुना हे कर्म कर पण ते फल तू टाकून दे. कारण तू नाही टाकलं तर मग अत्यागिना, जे फळ टाकीत नाही ते मेल्याच्या नंतर त्याला ते फल होतात, म्हणजे त्याला ते भोगावेच लागतात. परंतु ज्यांनी फळ टाकून कर्म केलेत, फला संग नाही ठेवला, फलाशा नाही ठेवली, कर्म जर केले, अशा संन्यासी पुरुषाला त्या कर्माचं फल भोगायला मिळत नाही. सरळ अर्थ त्याचा असा आहे. इथं भगवान कर्माधिकारी सांगतात. म्हणजे कर्माधिकार, संन्यास यातला दोघातला भेद. संन्यासाला ते फल मिळत नाही आणि कर्म करून संग धरतो त्याला मात्र फल ते मिळतं.
मेल्याच्या नंतर. मग ज्या कालामध्ये अत्यागी कोण कर्म करून फल त्यागीत नाही, फलाशा ठेवतो, त्या कर्मफलाची त्याला काय राहते, आकांक्षा असते, त्याला अपेक्षा असते आणि कर्माची आसक्ती असते, त्या माणसाला कर्मफल भोग हा अवश्य होतो. आणि अनिष्टाचं काय होतं मग ते त्याला म्हणतो किडा मुंगी लोह लोष्ट कृमी कीटक, हे त्याला अनिष्ट कर्माचं फल त्याला मेल्यावरती मिळतं. मेल्यावरती त्याला मिळतं त्या अनिष्ट, त्याला काय ती गोष्ट चुकत नाही असं आहे. मग त्याचं काय, काही फलं अनुकूल असतात आणि काही फलं प्रतिकूल आहेत. अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत आणि अनुकूल प्रतिकूल आहेत, ते भोगावेच लागतात. मग अनिष्टाचे फलं काय असतात, अनिष्ट मग कृमी कीटक लोह लोष्ट वगैरे हे असतात. अनिष्टाचे फल काय असतात, मग स्वर्ग इंद्र भोग श्रीमंती अमकं तमकं ही इष्टाचे फल असतात. मग आता अनिष्टाचं झालं तरी फल आणि इष्टाचं झालं तरी फल. मग जर तुम्ही ती फलाशा नाही टाकली तर मेल्याच्या नंतर मात्र ते तुम्हाला काही सोडित नाहीत. कारण का केलंय ना तुम्ही, मग ते तुम्हाला सोडत आपणच. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी असे या दोन गोष्टी समजावल्या, इतके गोड दृष्टांत दिलेत ना, इतके साधे दृष्टांत पण लय सहज समजते सामान्य माणसाला सुद्धा. माऊलीनं असं उदाहरण दिलं, आपणच विवनी दुहिता की ममन म्हणे पिता, असं आहे. तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके, म्हणजे शिरके नावाचा जावई असतो. आता ती मुलगी होते, जन्माला येते, तो बाप बिचारा त्या मुलीकरता काय काय करतो, एवढे लाड करतो. आणि खरं म्हणजे त्याची बापाची गोष्ट अशी असते, सगळं प्रक्रिया करतो मुलाकरता आणि प्रेम करतो मुलीवरती. म्हणजे असा अंदाज मला, तर मला त्याचा अनुभव नाही, पण त्याला आणि प्रक्रिया जर पाहिली तर मुलाची गोष्ट अशी असते. आलं कुठं वडील बाहेर गावाला गेली तर मग ती आई म्हणते, अरे ते वडील नाही आले तुझं, आता तू मला भूक लागली, मला भूक, जेवायला का झोपला. पण ती पोरगी झोपत नाही, ती म्हणते ती बापाची वाट पाहते, बाबा आलीवर जेवण म्हणते ती, बाबा आलीवर जेवण म्हणते ती. ती त्याहून लहान असली तरीसुद्धा. तर ते एक असं एक बारीक नातं आहे ते, का ते म्हणजे जसं मायल्याकरच नातं तसं ते एक वेगळंच नातं आहे ते. मग आता तो बाप त्या मुलीला जन्म देतो, काय काय करतो, सगळं करतो आणि लग्नात खर्च पण सगळं करतो. आपणची विवनी दुहिता ममन म्हणे पिता. पण ज्यावेळी तो लग्न करतो, त्या जावयाच्या हातामध्ये मुलीचा हात देतो, त्या काळात ते पाणी ग्रहण होतं, त्या काळात तो म्हणतो हिचा माझा आता काही संबंध नाही. पण ज्यांनी हातात घेतली ते त्याच्या पडीन अंगावरती आता. ती आता इथून पुढे काय काय धिंगाणा घालील हे त्याचं त्याला माहिती. आता पण बापाने केल्यावर हात तो मोकळा झाला. हे साधं उदाहरण आहे. कर्म केले, ज्यांनी वर मोकळे हात केले तो सुटला. पण ज्याने का त्याला पकडलं, मग आता जसा तुम्हाला त्या कर्मातला जावई व्हायचंय का त्या कर्मातला बाप व्हायचंय, तुम्ही तुमचं ठरवा. कर्म ही मुलगी समजा. मग ते कर्म करायच्या टायमाला ते आपण त्याला बापाची भूमिका घ्यायचं आहे तुम्हाला, जावायची भूमिका घ्यायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर जावायची भूमिका घ्या असं ज्ञानेश्वर महाराजांचंही म्हणणं, आपलं बापाची भूमिका घ्या असं माऊलीचं म्हणणं आहे आणि भगवंताचंही म्हणणं आहे. आणि जो आता बळद जावायची भूमिका घेतो त्याच्याकरता अत्यागिनाम प्रेत्य भवती. मग मेल्याच्या नंतर मात्र ते कर्म त्याला बांधू 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 भोगावेच लागतील, त्याला काही कुठं जाता येणार नाही. पण संन्यासी नाम न क्वचित. जो बिचारा बाप झाला संन्यासी नाम, त्याला काही कोणते फल भोगायला मिळणार नाहीत, असा प्रकार आहे. असं आहे. त्याला दुसरं एक उदाहरण फार गोड दिले माऊली. म्हणतात अर्जाने विष निर्माण केलं. मग विष निर्माण केल्यानंतर आता तो विष निर्माण करतो, जो विष विकतो, पैसा कमवतो, मोठी माडी बांधतो. पण जो विष घेतो तो मेला का नाही? विष घेणार तर मेला, पण विष निर्माता मात्र श्रीमंत झाला. कारण ते घेतलं नाही ना, त्याने केलं. आता क्रिया दोन्ही ठिकाणी असते. दारूची गोष्ट असते
दारू निर्माण करणे असतात, दारू विकणारे असतात. तर असं म्हटलं जातं, दारू विकणाऱ्यांनी माड्या बांधल्या आणि पिणाऱ्यांनी सगळी वावरं विकली. याचा तर काय आहे, पिणारा आहे तो कुठं भूमिकेत जातो, जावायच्या भूमिकेत जातो, आणि दारू विकणारा आहे तो कुठं बापाच्या भूमिकेत जातो. कर्म दोन्ही करतात. यांनी केलं आणि सोडून दिलं, फलापेक्षा संघ नाही ठेवला त्याचा, केलं दिलं सोडून. आणि त्या बाकी पिणारे मात्र पकडलं. मग पकडलं तर मग पी दारू, पड गटारात, दात पडतील, संपत्ती गेली, हे सगळं त्याला भोगावंच लागतं. तसला प्रकार आहे. असं आहे ते. विक्रेता असतो तो चांगल्यापैकी श्रीमंत होतो, असा आहे. आणि म्हणून विष निर्माण करणारा असेल, विष विकणारा असेल आणि विष घेणारा असेल, तो पैसे देऊन घेतो, पैसे देऊन घेतो आणि मरतो. दारू पैसे देऊन पितात आणि वाया जातात, असा प्रकार असतो. आणि म्हणून वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षित तयाचे, तीवी साधारण कर्माचे फळ घेतया. हे एक उदाहरण फार चांगलं दिलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाटे पिकलिया रुखाचे. आता रस्त्याला आंब्या झाडे आणि मस्त पिवळे पिवळे आंबे आहेत. मग आता एक बिचारीने पाहिलं, वा छान आहेत आंबे, आपला गेलं निघून. आपण दुसऱ्याच्या डोक्यात आवत असेल, घे दगड मार, हाणले दगड, पाडे 2-4 आंबे घेतले वटीत. हा आला आणि ते पुढे मालकाने पाहिलं होतं, आयला आंबे पाडून आलाय. त्याने त्याला आंब्याचं काय नाही म्हणलं, तो याला धरला, झाडाला बांधला आणि जितके दगड आणले त्याच्या चौपट त्याला असे ठोके दिले. मग आता त्यांनी फळाची अपेक्षा केल्यामुळे आणि फळ ते स्वीकारल्यामुळे त्याला ही शिक्षा भोगावी लागली का नाही. आणि एकाने पाहिलं, त्यांनी आपलं काय नाही पाहिलं सोडून दिलं, तर आपल्याला त्यांनी अपेक्षाच नाही केली फळाची. तसं माऊली म्हणतात, वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षित नाही, फलाची अपेक्षा केली ना, मग ते कर्म करून फलाची अपेक्षा जर केली तर मग त्याला बंधन भोग त्याला आल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून तेवी साधारण कर्माचे फळ घेत. मग त्यांनी ते फळ घेतलं, त्याला साधारण त्याचा तेवढी शिक्षा होत असते. आणि म्हणून जाऊ द्या, मुद्दा असता अनिष्ट, इष्ट, मिश्र हे 3 प्रकारचे फलं आहेत. ज्याने आसक्ती धरली त्याला मेल्यानंतर त्याला ते भोगावेच लागतात. आणि फलभोग त्याचे रूप सांगले ना तुम्हाला. मग किटा मुंगी वगैरे त्या पुढच्या जन्मात ना, मेल्याच्या नंतर मग प्रेताला थोडंच भोगावं लागतं. प्रेताचं काय, आणि प्रेताला भोगायला इतके वेळ ठेवतंय कोण त्याला? नाही उचला म्हणतात लवकर. असं आहे ते. प्रेताचं तर काय विषय नाही. प्रेत्याचा अर्थ मेल्याच्या नंतर, प्रेत्य म्हणजे मेल्याच्या नंतर, असं आहे. पंचतानि महाबाहो, पंचतानि महाबाहो, कारणानि निबोध मे, कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि, सिद्धये सर्वकर्मणां, सिद्धये सर्वकर्मणां, पंचेतानि महाबाहो, कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ति प्रोक्तानि, सिद्धये सर्वकर्मणां. पंचयेतानि महाबाहो, कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि प्रउक्तानि, सिद्धये सर्वकर्मणां. तर अन्वय असा आहे काय, हे महाबाहो, सर्वकर्मणां सिद्धये, सर्वकर्मणां सिद्धये येतानि पंच किंवा पंच येतानि कारणानि, कारणानि सांख्ये कृतान्ते
सांख्ये कृतांते प्रोक्तानी मे निबोध, माझ्याकून ते तू ऐक. अर्थ असा आहे, हे महाबाहो, महाबाहो महांता महांतो बाहो यश महाबाहो, ज्याचे मोठे हात आहेत असा शूरवीर, असा महाबाहो. असं हे विशेषण कोणाला दिलं? अर्जुनाला. भगवान सांगतात, अर्जुना सर्व कर्मणाम सिद्धये, कोणते कर्म असेल त्या ते कर्म सिद्धीला नेण्याकरता पंचयेतानी पंचानी कर्मानी. तर हे जे 5 आहेत, हे 5 कोणते आहेत ते सांगतो म्हणले पुढे तुम्हाला. तर पंचयेतानी, जे येतानी पंच म्हणजे हे जे 5 आहेत ते कारण म्हणजे हेतू आहेत, असं सांख्यशास्त्रामध्ये प्रतिपादन केलं आहे. असे कृतांते म्हणजे कर्माचा अंत करण्याचा जो उपाय ज्यांनी सांगितलेला, असं आहे सांख्य. सांख्यशास्त्र हे गणित सांगणारं आहे. सांख्यशास्त्र हे कपिल महामुनी, भगवंतांनी कपिलाचा अवतार धारण केला आणि आपल्या आईला सांख्यशास्त्र सांगितलेलं आहे. सांख्यशास्त्र म्हणजे गीतेचा 2रा अध्याय. सांख्यशास्त्र म्हणजे गीतेचा 2रा अध्याय, तत्वज्ञान सांगणारं. मग ते तत्वज्ञान सांगणारं जे शास्त्र सांख्य आहे, त्याने काय केलं आहे, हे जे 5 आहेत, कोणतंही कर्म करत असताना तुम्हाला हे 5 कारणं मानावीच लागतात. 5 कारणाशिवाय कर्म होत नाही. तर कोणतं 5 कारण आहेत ते? अधिष्ठानं तथा कर्ता, अधिष्ठानं तथा कर्ता, कर्णेंच पृथक् विधम, कर्णेंच पृथक् विधम, विधाश्च पृथक् चेष्टा, विधाश्च पृथक् चेष्टा, दैवञ्चैवात्र पञ्चमम्, दैवञ्चैवात्र पञ्चमम्, अधिष्ठानं तथा कर्ता, कर्णेंच पृथक् विधम्, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवञ्चैवात्र पञ्चमम्. अधिष्ठानं तथा कर्ता, कर्णंच पृथक् विधम, विविधाः पृथक् चेष्टा आणि दैवंच अत्र पंचमम. हे 5 कारणं, कोणतंही छोटं मोठं कर्म केलं तर हे 5 कारणं त्याला कारण असतात. कोणते 5 कारणं आहेत? पहिले, तो सगळ्यात पहिलं अत्र अधिष्ठानं तथा कर्ता. अधिष्ठान म्हणजे पहिलं शरीर, आणि या शरीराच्या आत बसलेला कर्म करणारा कर्ता, आणि त्याचप्रमाणे करण पृथक वेगवेगळे. आत्ता मागं सांगितले 10 इंद्रिय आणि अंतकरण, हे सगळे काय आहेत? करण आहेत. आणि त्या करणापासून होणाऱ्या पृथक विविधा, हा अनेक प्रकारच्या चेष्टा 4 झाली. आणि 5वं काय आहे? अत्र दैवमं पंचमम. ते 5वं काय आहे? दैव आहे. तर दैव याचा क्रमाने सांगतो. अधिष्ठान म्हणजे हे शरीर, कोणती क्रिया होते त्या कालामध्ये शरीर जर नसेल तर त्या इंद्रिय कुठं राहतील, आणि इंद्रिय नसेल तर क्रिया कुठं होईल? म्हणून मुख्य काय आहे? सगळ्या कर्माचं अधिष्ठान कोण आहे? मुख्य शरीर. आणि शरीराच्या आत बसणारा जीवात्मा तो काय आहे? कर्ता आहे. मग तो कर्ता तर मानावंच लागेल ना. मग तो कर्ता झाले. किती शरीर झालं? शरीरातला आतला तुम्हाला समजण्याकरता जीवात्मा झाला 2, आणि या शरीराच्या ठिकाणी असणारे जे इंद्रिय आहेत हे झाले 3, आणि 4थं इंद्रियातून होणाऱ्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या सगळ्या विविधाच्या चेष्टा म्हणतात त्याला. विविध प्रकारच्या चेष्टा म्हणजे त्यातून होणाऱ्या क्रिया, कर्म नाही म्हणतात त्याला, त्यातून होणाऱ्या क्रिया.
आणि या सगळ्याला सहकार्य करणारे दैवत. कारण प्रत्येक इंद्रियाची हालचाल होते ती दैवताने होत असते. जर दैवत प्रसन्न नसेल तर मग तुम्हाला काही चंद्र आहे, सूर्य आहे, आकाश बसून घ्या, आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे, जल आहे, पृथ्वी आहे, याच्या वाचून तुम्हाला पृथ्वी कुठं चालशील, कुठं कर्म करशील? आहे का नाही? पाणी जर नाही पेरलं तर काय करशील? म्हणजे पृथ्वीचं सहकार्य आहे, जलाचं सहकार्य आहे, अग्नीचं सहकार्य आहे, वायूचं सहकार्य आहे, आकाशाचं सहकार्य आहे. जसे हे पंचभूत आहेत तसं त्या पंचभूतामध्ये प्रत्येक देवता आहेत. जशी मनाची देवता काय आहे? चंद्र. नेत्रा देवता काय आहे? सूर्य. नाका देवता काय आहे? अश्विनी कुमार. म्हणजे जसे ते कान्या देवता काय आहे? दिशा. मग असे जे सगळ्या देवता आहेत त्या देवता काय व्हाव्या लागतात? प्रसन्न व्हाव्या लागतात. म्हणजे दैवत. आता हे 5वं कारण सांगितलं, परत सांगतो. अधिष्ठान शरीर, एक जीवात्मा, नंबर 3ला कर्ण, इंद्रिय सगळे, आणि 4थं इंद्रियाच्या संबंधित होणाऱ्या क्रिया आणि क्रियेला सहकार्य करणारे हे दैवत. हे सगळे 5 मिळून कोणतंही कर्म होतं एवढं सांगायचं. म्हणजे हे भगवान मंदिर पाठीमागं का बाबा कोणतंही कर्म करायचं तर हे 5 कारणं असतात असं सांख्यशास्त्रानं सांगितलंय. तर ते 5 कारणं कोणते? तर हे 5 कारणं आहेत. या 5 कारणाशिवाय तुम्हाला कोणते कर्म करता येत नाही. शरीर वांग मनोभिर्यत, शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा, न्याय्यं वा विपरीतं वा पंचेते तस्य हेतवः, पंचेते तस्य हेतवः शरीर वांग मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचेते तस्य हेतवः. शरीर वांग मनोभिः यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचयेते तस्य हेतवः. एकदम सोपा श्लोक आहे. तुम्ही कोणतंही कर्म, न्याय्यं वा विपरीतं वा, तुम्ही न्याय्य करा, योग्य कर्म करा किंवा वाईट कर्म करा. जो मनुष्य आहे त्या मनुष्याला शरीर, वांग म्हणजे वाणी आणि मन म्हणजे मन, हे तिन्ही, कोणत्या तिन्हीने मनुष्य शरीर त्या काय करतो? कर्माचा काय करतो? प्रारंभ करतो. हे का नाही? म्हणजे मनुष्य मन, वाणी आणि शरीराने या शास्त्राला अनुसरून किंवा शास्त्राच्या विरुद्ध, शास्त्र अनुसरून त्याला म्हणतात न्याय्यम आणि शास्त्राच्या विरुद्ध त्याला म्हणतात विपरीत. हे कोणतंही जर मग कर्म केलं त्या कर्माला हे सांगितलेले 5 हेतू आहेतच. आता हे झालं तुम्ही सांगितलं पाठीमागे. गीता काय सांगितलं? मग गीता 3 सांगितले. शारीरिक कर्म कर, मानसिक कर्म कर किंवा वाचिक कर्म कर. या कर्मात तुला हे 5 ते स्वीकारावेच लागतात. आणि म्हणून शरीर वांग मनोभिर्यत यांच्याद्वारा केले जाणारे जे कर्म, आणि या तिन्ही ठिकाणी शरीराने सुद्धा न्याय्य कर्म होतं आणि विपरीत कर्म होतं. वाणीने सुद्धा न्याय्य बोललं जातं आणि विपरीत बोललं जातं. तसं मनाने सुद्धा न्याय्य चिंतन केलं जातं आणि विपरीतही चिंतन केलं जातं. ह्या 3 प्रकारचे जे कर्म घडतात त्या तिन्ही ठिकाणी ते 5 कारणं आहेत. त्याच्यापेक्षा तुला कधी त्यातून बाजूला जाता येणार नाही, असं या श्लोकातला अर्थ आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, रामेश्वर भगवान की जय. साळुंके साहेब